कालचं आपण लेक्चर बघितलं सगळ्यांनी. कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी चेक केलं असेल की जे आपण लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स तसंच मी नंबर सिस्टीम पण आपण त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये रिवाइज केलेलं होतं. तर नंबर सिस्टीमचा यूज मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं की नंबर सिस्टीमचा यूज आपल्याला या फर्स्ट एक्सरसाइज मध्ये होणार आहे. त्यातल्या त्यात क्वेश्चन नंबर 1 मध्ये तर जास्त होणार आहे. तर चेक करूया आता आपण कशी एक्सरसाइज सॉल्व्ह करणार. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही एकदा सगळे सेंटेन्सचे टाइप बाय हार्ट करून ठेवा जेणेकरून की आपल्याला एक्सरसाइज इझिली सॉल्व्ह होईल. जसं की आता मी पटकन 1-2 मिनिटात रिवाइज करून घेतो. सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे कुठले कुठले सेंटेन्स होते. एक म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड इम्पेरेटिव्ह, थर्ड एक्सक्लामेटरी, फोर्थ इंटरोगेटिव्ह आणि पाचवा होता ओपन सेंटेन्स. तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होतं, तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स होतं. त्याच्यामध्ये मी अजून काही गोष्टी सांगितलेल्या आठवत असेल तुम्हाला. तर तुम्हाला नक्कीच आठवत असणार आहे. असर्टिव्ह मध्ये डिक्लेरेटिव्ह बरोबर सगळ्यात महत्त्वाचं होतं स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले झाल्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू जर दिली तर त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स. आणि हे जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे हे एकच सेंटेन्स असं आहे की ते स्टेटमेंट आहे. आपण हे लास्ट लेक्चरला बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये कमांड रिक्वेस्ट होती. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये लहान मुलाला पण कळेल असा एक्सक्लामेटरी मार्क असतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्वेश्चन्स असतात. आणि ओपन सेंटेन्स हे खूप महत्त्वाचं होतं. ओपन सेंटेन्स पर्सन टू पर्सन काय होतं, ट्रूथ चेंज होतो. त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला ही, शी, इट नक्कीच दिसेल. त्याचबरोबर ओपन सेंटेन्स मध्ये आपल्याला जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल तर त्याला x ची व्हॅल्यू दिलेली नसणार. तर आपल्यासाठी महत्त्वाचं जे सेंटेन्स आहे ते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आणि हे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच आपलं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगितली. ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला लक्षात असेल सगळ्यांच्या की ट्रूथ व्हॅल्यू आपण फक्त असर्टिव्ह सेंटेन्सची म्हणजे स्टेटमेंटची काढू शकतो. आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यांचे टेक्स्टबुक असतीलच. तर आता मी एक्सरसाइज कडे जातो. एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 6. एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 6. तर आता चेक करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर द स्टेटमेंट्स, जस्टिफाय इन केस ऑफ द स्टेटमेंट, स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे क्वेश्चन काय आहे, दिलेल्या सेंटेन्स मधलं स्टेटमेंट कुठलं आहे, बरोबर. आणि स्टेटमेंट जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू द्या. आणि स्टेटमेंट आहे तर का आहे, स्टेटमेंट नाहीये तर का नाहीये, असं आपल्याला क्वेश्चन दिला. सगळ्यांना मला वाटतं क्वेश्चन क्लिअर झाला असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाहीये ते लिहा. आहे तर का आहे, नाहीये तर का नाहीये. आणि जो स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. एकदम इझी क्वेश्चन आहे. तर आता मी क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामधला रीड करतो. क्वेश्चन नंबर 1 चेक करा आता सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 1 आहे आपला 5 + 4 = 13. तर सुरुवातीचे 2 ते 3 क्वेश्चन मी बोर्डवर तुम्हाला लिहून दाखवणार आहे. ऍक्च्युअल मध्ये कसं आन्सर लिहायचं. तिथून पुढचे आन्सर तुम्हाला ऑटोमॅटिकली येतील कारण ते खूप इझी आहे. ठीक आहे. तर 5 + 4 = 13 हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये बघा 5 + 4 = 13 ही गोष्ट डिक्लेअर केलेली आहे. डिक्लेअर केलेली आहे म्हणजे काय, हा तर असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे तर हा काय स्टेटमेंट आहे. म्हणून मी आन्सर कसं लिहितो बघा, इट इज an assertive sentence, hence it is a statement. ठीक आहे. हा assertive sentence आहे म्हणून हा स्टेटमेंट आहे. and its ट्रूथ व्हॅल्यू इज म्हणजेच काय, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण ट्रूथ व्हॅल्यू कोणाची काढू शकतो, जो स्टेटमेंट आहे त्याची काढू शकतो. स्टेटमेंट कोण असतं, जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट असतं. मग हे डिक्लेअर केलेलं सेंटेन्स आहे त्यामुळे स्टेटमेंट झालं. आता मला याची ट्रूथ व्हॅल्यू लिहावी लागेल. तर आता आपण ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची, तर दिलेलं इक्वेशन ट्रू आहे का फॉल्स आहे बघायचं. 5 + 4 किती येतं, 9 येतं. 13 येतं का, नाही येत. मग आन्सर 9 येतं. त्याच्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. म्हणजेच आपण लिहिणार कॅपिटल F.
काय केलं. मला वाटतं हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आपल्याला प्रत्येकाचा आन्सर असंच लिहायचं. मी अजून एक क्वेश्चनचं करून दाखवतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2 असं दिलाय, x minus 3 is equal to 14. क्वेश्चन काय, x minus 3 is equal to 14. हा, तर तुम्हाला आता क्लिक झालं असेल सगळ्यांना. काय क्लिक झालं असेल रे? येस, तर काय क्लिक झालं तर x इथे आला. काय आला? x आला. पण पुढे आपल्याला x ची व्हॅल्यूज नाही लिहून दिली. आपल्याला पुढे x ची व्हॅल्यूज लिहून नाही दिली. काय आहे आपल्याला क्वेश्चन एवढाच दिलाय. म्हणजेच हे कुठलं सेंटेन्स आलं? ओपन सेंटेन्स आलं. आणि ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. बरोबर. तर मी तेच लिहिणार, इट इज अन ओपन सेंटेन्स, hence it is not a statement. क्लियर आहे? म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाही. मग तुम्हाला सगळ्यांना क्लिक झालं असेल हे स्टेटमेंट नाहीये, म्हणजेच ह्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पण मिळणार नाही. मग ह्याचा आन्सर फक्त एवढंच येणार. समजतंय? काही शंका याच्यामध्ये? मला वाटतं हे क्लिअर झालं असेल. आपण याची ट्रूथ व्हॅल्यू का लिहित नाहीये? कारण की हे स्टेटमेंट नाहीये, म्हणजे हे आपल्या असर्टिव्ह सेंटेन्स नाहीये. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 दिला आपल्याला, क्लोज द डोअर. काय क्वेश्चन आहे? क्लोज द डोअर. मी म्हणलं क्लोज द डोअर. काय होणार क्लोज द डोअरला? क्लोज द डोअरला काय होणार? तर मी ऑर्डर केलेली असणार आहे. बरोबर. तुम्हाला सांगितलं मी, बघा आपण लेक्चर जेव्हा चालू असतो पाठीमागचा दरवाजा उघडा असेल तर मी काय म्हणतो? दरवाजा बंद कर म्हणतो की नाही? मग तेच आहे क्लोज द डोअर. क्लोज द डोअर म्हणजेच काय केलं? मी ऑर्डर केले. मग ऑर्डर केली म्हणजे कुठला सेंटेन्स? येस, कुठला सेंटेन्स? बोला पटकन. चल हे सेंटेन्स असणार आहे, इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असतं का? नाही. मग सेम, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. क्लिअर आहे? तुमच्या लक्षात आलं असेल की आता हे स्टेटमेंट नाहीये, म्हणजेच मी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढणार नाही. हे एवढं दुसरं आहे. आता मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झाले असेल की आयडिया आली असेल कसं करायचं. तुम्ही फक्त या पहिल्या 3 क्वेश्चनचे एक स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला आन्सर कसं लिहायचं हे लक्षात येईल. म्हणजे इथून पुढच्या क्वेश्चनचे आन्सर मी थोडेसे फास्ट घेतो. ठीक आहे? तर तुम्ही या 3 क्वेश्चनचा पटकन एक स्क्रीनशॉट मारून घ्या. मला वाटतं तुमचा स्क्रीनशॉट मारून झाला असेल. तर आता मी नेक्स्ट पुढे जातो. क्वेश्चन नंबर 4 कडे. आता मी क्वेश्चन आहे ना ओरली फक्त रीड करतो. तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहेच. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, 0 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. काय क्वेश्चन आहे? 0 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर पण घेतलेला आहे पोरांनो. नंबर सिस्टीम मध्ये कॉम्प्लेक्स नंबर घेतलाय आपण त्याची ट्री डायग्राम पण काढलेला असतो लेक्चरला. तर कॉम्प्लेक्स नंबर, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करूया हे सेंटेन्स डिक्लेअर केलेले काय. तर हे आपण सेंटेन्स डिक्लेअर केलेलं आहे, राईट. मग मी काय लिहिणार? सेम आन्सर, इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. काय लिहिणार मी? इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज अ स्टेटमेंट. काय लिहिणार मी? इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज अ स्टेटमेंट. आता स्टेटमेंट आलं म्हणजेच काय करायचे? आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचे. बरोबर. स्टेटमेंट आलं म्हणजेच आपल्याला काय करायचे? त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचे. मग ट्रूथ व्हॅल्यू आता आपण बघूया. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. थोडासा 2 सेकंद तुम्ही विचार करा, 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? तर मी तुम्हाला आठवण करून देतो कॉम्प्लेक्स नंबर ऍक्च्युअल मध्ये दिसतो कसा. थोडंसं मी इथं हायलाइट करतो. कॉम्प्लेक्स नंबर कसा दिसतो? तर असा दिसतो, a प्लस बी आहे. मी लास्ट लेक्चरला सांगितलं a आणि b काय? तर रियल नंबर आहे. तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर तुम्हाला वाटेल ह्याच्यामध्ये i कुठे आहे या नंबर मध्ये? तर हा कॉम्प्लेक्स नंबर नाहीये असं तुम्ही म्हणाल. तर तसं नाहीये. या नंबरला मी असं लिहू शकतो बघा, 0 प्लस 0i. चेक करा, मी या नंबरला असं लिहू शकतो 0 प्लस 0i.
म्हणजेच हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजेच ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय आहे ना, कॅपिटल टी. समजते मी काय सांगतोय? मला वाटतं तुम्हाला क्लिअर झालं असेल. मी जे सांगितलं कॉम्प्लेक्स नंबरचा जो फॉर्म आहे a प्लस बी आहे, त्याच्यामध्ये मी हे असं लिहू शकतो 0 प्लस 0 आहे, त्याच्यामुळे मी याची ट्रूथ व्हॅल्यू काढली कॅपिटल टी. क्लिअर आहे सगळ्यांना? काय शंका याच्यामध्ये? मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. क्वेश्चन नंबर 5. आता हा एकदम इझी क्वेश्चन आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. क्वेश्चन नंबर 5. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. मी क्वेश्चन 5 लिहितो. क्वेश्चन नंबर 5. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. तर तुम्ही तोपर्यंत थोडासा विचार करा. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट कुठलं सेंटेन्स आहे विचार करायचा. मला वाटतं बऱ्याच लोकांना हे लगेच लक्षात आलं असेल. प्लीज म्हणले म्हणजेच काय? रिक्वेस्ट आहे. तर रिक्वेस्ट आहे म्हणजेच काय असणार आहे? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग मी इथे काय लिहिणार? इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे? इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. Hence it is not a statement. म्हणजे माझा आन्सर काय येणार आहे? It is an imperative sentence. Hence it is not a statement. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये जर काहीच अवघड नव्हतं तर तुम्हाला माझा एक क्वेश्चन आहे आता की तुम्ही या क्वेश्चनची ट्रूथ व्हॅल्यू काढणार का? तर ह्याचा आन्सर तुमचा 100% असणार आहे नो सर, आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू नाही काढणार. तर त्याचं रिझन एकच आहे. काय रिझन आहे त्याचं? तर हा स्टेटमेंट नाहीये म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. समजतंय का? नक्की. तर आता मी पुढे जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपला आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. क्वेश्चन नंबर 6. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 6. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. तर आता बघा क्वेश्चन मध्ये आपण डिक्लेअर केलेलं आहे राईट. म्हणजे ह्याचा आन्सर 100% काय येणार आहे? तर हीच लाईन येणार आहे. काय लाईन येणार आहे इथे? इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट. म्हणजे माझी ही जी लाईन आहे ती झाली. समजतंय? इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट. मी असं का म्हणलं इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट? कारण की इथे डिक्लेअर केलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याचं उत्तर 100% माहिती आहे. 10th ला आपल्या जॉमेट्री मध्ये होतं कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स 100% काय असतात? सिमिलर असतात. त्याच्यामुळे ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. क्लिअर आहे सगळ्यांना? तर क्वेश्चन नंबर 4, 5, 6 मी इथे लिहिले. पटकन आहे 2 सेकंदात स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. महत्वाचं जे हायलाइट केलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबरचं हे लक्षात ठेवा. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचं 2 सेकंद. ठीक आहे. मला वाटतं स्क्रीनशॉट मारून झाला असेल तुमचा. तर मी आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 खूप इझी आहे. तर मी क्वेश्चन नंबर 7 काय करतो इथे वरती लिहितो. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला दिला आहे x² इज इक्वल टू x. काय क्वेश्चन आहे? x² इज इक्वल टू x. तर थोडंसं तुम्ही विचार करा. x² इज इक्वल टू x या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये इक्वेशन असेल. बघा मी या साईडला सोडतो थोडंसं, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. x मी जर लेफ्ट हँड साइडला घेतला x² मायनस x इज इक्वल टू 0. बरोबर? मी x लेफ्ट साइडला घेतला x² मायनस x इज इक्वल टू 0. तर तुम्ही जर बारकाईने विचार केला क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं इक्वेशन आहे. बरोबर? ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे x ची व्हॅल्यू दिलेली आहे का? तर नाही दिलेली. मग x ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर तुम्हाला आठवत असेल हे कुठलं सेंटेन्स आहे? तर ओपन सेंटेन्स आहे. समजतं मी काय सांगतो? म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे? इट इज अन ओपन सेंटेन्स. इट इज अन ओपन सेंटेन्स. Hence, it is not a statement.
मग स्टेटमेंट नाही तर आपण ट्रूथ व्हॅल्यू पण काढणार नाही. समजतंय? मला वाटतं हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट मी क्वेश्चन पे जातो. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 थोडासा वेगळा आहे, तर तो क्वेश्चन लिहितो. बघा, एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, याच्यामध्ये सेंटेन्सचे टाइप बाय हार्ट असणं खूप महत्वाचं आहे. सेंटेन्सचे टाइप जर बाय हार्ट नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. तर मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 8. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, a quadratic equation cannot have more than 2 roots. ठीक है, क्वेश्चन मी परत रीड करतो. a quadratic equation cannot have more than 2 roots. थोडासा या क्वेश्चनला व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मार्क करून ठेवा. मी साइडला स्टार म्हणून मार्क करतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहिले. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स असं म्हणलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रूथ व्हॅल्यू शेवटी बघू. पहिल्यांदा आपण चेक करूया हा आपला स्टेटमेंट आहे का, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आहे का. तर तुम्ही बारकाईने लक्ष द्या की हा जो पूर्ण क्वेश्चन लिहिलाय हा डिक्लेअर केलेलाच आहे. म्हणजे 100% ह्याची जी सुरुवात आहे ती आपली नेहमीप्रमाणे येणार आहे. काय येणार आहे? इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. Hence, it is a statement. Hence, it is a statement. समजतंय? आणि ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आपल्याला थोडीशी विचार करावी लागेल. त्यावर लक्ष द्यायचं. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. तर मी त्याला ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करतो. लक्ष द्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलंही असेल, फॉर एक्झाम्पल हे. आता बघा याचे फॅक्टर्स काय बनणार. ह्याचे फॅक्टर्स -3 + 2 म्हणजे x - 3 x + 2 = 0. म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू मिळणार 3 - 2. मग कुठलं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही एक्झाम्पल मध्ये घ्या, कुठलंही घ्या. व्हिडिओ झाल्यानंतर याचा विचार करा की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी आपण घेतलं तर त्याचे 2 पेक्षा जास्त रूट्स येऊ शकत नाही. बरोबर? म्हणजे त्यांनी दिलेलं जे आपल्याला सेंटेन्स आहे, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स, एकदम राईट स्टेटमेंट दिलंय. म्हणजेच ह्याची ट्रूथ व्हॅल्यू जी येणार आहे ती मी इथे लिहितो. ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T म्हणजेच ट्रू. काय रे ट्रूथ व्हॅल्यू टी आली? तर लक्षात आलं तुमच्या की ह्याचे 2 पेक्षा जास्त रूट्स निघू शकत नाही. आणि 2 पेक्षा जास्त रूट निघू शकतात का? नाहीच निघू शकत. त्याच्यामुळे घरी पण तुम्ही एक एक्झाम्पल बघा, ट्राय करा. कुठलंही इक्वेशन घ्या क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे 2 पेक्षा जास्त रूट निघू शकत नाही. समजतंय मी काय सांगतोय? राहील लक्षात? तर क्वेश्चन नंबर 8 आपला झालेला आहे. क्वेश्चन नंबर 9 मी रफ करून घेणार आहे. याच्यामध्ये पटकन स्क्रीनशॉट मारून घ्यायचा फास्ट. आणि सगळ्यांनी टेक्स्टबुक विकत घेतलेलेच असतील, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. टेक्स्टबुक मधलंच बघून आपल्याला खाली आन्सर्स पटापट लिहायचे आणि सगळं नोटबुक मध्ये कम्प्लीट मला पाहिजे, कंपल्सरी. पटकन स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. जा ठीक आहे, मला वाटतं स्क्रीनशॉट मारून झाला असेल. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 8. आता आपण क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 थोडंसं आपण ओरली घेऊया. क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन असा दिलाय, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. बघा क्वेश्चन किती चांगला आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर मला सांगा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स आपल्याला क्वेश्चन मध्ये समजते की क्वेश्चन विचारलाय. बरोबर? काय विचारलाय? क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन विचारलाय म्हणजे कुठला सेंटेन्स आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग क्वेश्चन नंबर 9 डू यू लाईक मॅथमॅटिक्स चा आन्सर काय येणार? तर आता तुम्ही मला ओरली मनातल्या मनात विचार करून सांगा, क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर काय येणार? तर क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर येणार आहे, इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. मी इथे फक्त क्वेश्चन लिहून ठेवतो, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. ठीक आहे, तर याचा आन्सर आताच मी सांगितलं, पुन्हा एकदा रिकॉल करतो मी. इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू तर आपण काढणारच नाही.
त्यामुळे आता मी याचा आन्सर लिहित तुमच्या लक्षात आलं असेल याचा आन्सर कसं लिहायचं ते तुमचं तुम्ही लिहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. The sun sets in the west म्हणजेच सूर्य पश्चिमेला मावळतो असं त्यांचं सेंटेन्स आहे. आणि हे जे सेंटेन्स आहे हे डिक्लेअर केलेलं सेंटेन्स आहे. लक्षात घ्या हे सेंटेन्स काय केलंय डिक्लेअर केलेलंच आहे. म्हणजेच हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच हे स्टेटमेंट आहे. राईट. मग ह्याचा आन्सर काय लिहिणार तुम्हाला माहिती आहे. आता मी लिहिणार नाही ते. इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट. बरोबर आहे. इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट. तर आता मला सांगा याची ट्रूथ व्हॅल्यू. सूर्य पश्चिमेला मावळतो का तर पश्चिमेलाच मावळतो. ठीक आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे कॅपिटल टी. मग मी इथे लिहितो ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. समजतंय. मला वाटतं याच्यामध्ये काही शंका नसेल. एकदम इझी क्वेश्चन होता हा. द सन सेट्स इन द वेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 असा आहे ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. तर असं नको की मी प्रत्येक क्वेश्चन मिस सॉल्व्ह करतोय. तुम्ही पण थोडासा या क्वेश्चनचा विचार करा की ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. तर तुम्ही विचार जर बारकाईने केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे पण काय केलंय डिक्लेअर केलेलं आहे. मग याचं पहिलं सेंटेन्स काय आहे पोरांनो द सेम सेंटेन्स. इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज अ स्टेटमेंट. बरोबर. आता याची आपण ट्रूथ व्हॅल्यू चेक करूया. तर ट्रूथ व्हॅल्यू बघा काय आहे ना ते ट्रूथ व्हॅल्यू. मी नंबर सिस्टीम का घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल. मी लास्ट लेक्चर मध्ये एक अर्धा तासाचा वेळ नंबर सिस्टीम वर घालवलाय. का घालवलाय तर ह्याच्यासाठीच ट्रूथ व्हॅल्यू आपली चुकली नाही पाहिजे. इझी क्वेश्चनचा आन्सर कधीच चुकलं नाही पाहिजे. ह्याच्यासाठी आपण घेतलं. तर ऑल रियल नंबर्स तुम्हाला आठवत असेल रियल नंबर म्हणजे रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबरचा पप्पा. बरोबर. म्हणजेच काय सेट ऑफ रॅशनल आणि इररॅशनल नंबर म्हणजेच रियल नंबर. मग आता मला सांगा रियल नंबर्स हे सगळे होल नंबर्स असतील का तर तुम्हाला थोडंसं मी आठवण करून देतो. रियल नंबर मध्ये नंबर कसे असतात -4/5 √37 म्हणजे रॅशनल इररॅशनल रॅशनल इररॅशनल. तर मला सांगा हा नंबर होल नंबर आहे का नाहीये. हा नंबर होल नंबर आहे का नाहीये. म्हणजेच सगळे रियल नंबर हे होल नंबर आहेत का नाहीये. म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ना. तर क्वेश्चन नंबर 11 समजलं असेल सगळ्यांना. क्वेश्चन नंबर 11 आपला झाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. तर क्वेश्चन नंबर 12 आपल्याला दिलाय. खूप अवघड क्वेश्चन आहे बघा. खूप अवघड क्वेश्चन. कॅन यू स्पीक इन मराठी. तुम्हाला वाटत असेल सर म्हणजे खूप अवघड आहे. तर अवघड क्वेश्चन नव्हता. एकदम सगळ्यात इझी क्वेश्चन. कॅन यू स्पीक इन मराठी. क्वेश्चन मध्ये समजतंय आपल्याला की आपल्याला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन विचारलाय म्हणजे कुठला सेंटेन्स आला रे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. मी काय लिहिणार इट इज अन. बोला 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 मनातल्या मनात बोला. इट इज अन इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज अन इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. क्वेश्चन नंबर 12 खूप इझी होता. कॅन यू स्पीक इन मराठी. आपल्याला क्वेश्चन मध्ये समजते की आपल्याला क्वेश्चन केलाय म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे नॉट अ स्टेटमेंट. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहू शकत नाही. तर नेक्स्ट अजून 3 क्वेश्चन आहेत ते आपल्याला घ्यायचे. ह्याचा पटकन एक स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या हे लक्षात राहील. पटकन स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ह्याच्यासाठी एक्सप्लेनेशन आपण इथे नंबर्स लिहिले रॅशनल इररॅशनल ते पण साईडला पेन्सिलने लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील रियल नंबर म्हणजे काय. तुम्हाला वाटतं स्क्रीनशॉट मारला असेल तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. क्वेश्चन नंबर 13 मी रफ करतो.
तुमच्या पूर्ण या क्वेश्चन वरती लक्षात तुमच्या एक गोष्ट आली असेल की सेंटेन्सचे टाईप व्यवस्थित बाय हार्ट केले तर आपल्याला काहीच अडचण नाही, काहीच अवघड गोष्ट ह्याच्यामध्ये नाहीये. तर मी नेक्स्ट लिहितो क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 असा आहे, एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आपल्याला. मी क्वेश्चन लिहितो x² minus 6x minus 7 equal to 0 when x is equal to 7. तर आता तुम्हाला क्लिक झालं पाहिजे लगेच की सरांनी हे काय लिहिलंय. तर हे सरांनी एक क्वाड्रेटिक इक्वेशन लिहिलं आणि पुढे x ची व्हॅल्यू पण लिहिली आहे. x ची व्हॅल्यू लिहिली म्हणजेच काय रे, तर हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. x ची व्हॅल्यू नसती लिहिली तर काय असते, ओपन सेंटेन्स असतं. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे, म्हणून मी खाली लिहितो. आता लक्ष द्यायचं, इट इज अन assertive sentence. It is an assertive sentence, hence it is a statement. क्लियर आहे सगळ्यांना की हे assertive sentence आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे. आता मी काय करतो, x ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करतो. म्हणजे मी काय करणार माहितीये का, हा x मला जो 7 दिलाय तो 7 मी याच्यामध्ये पुट करणार. याच्यामध्ये पुट करणार म्हणजे LHS ला पुट करणार आणि आन्सर 0 येते का बघणार. तर मी LHS मध्ये पुट करतो. हे आपण रफ मध्ये करायचं, लक्षात घ्या. 7 चा स्क्वेअर मायनस 6 इंटू 7 मायनस 7. आता चेक करूया. 7 चा स्क्वेअर 49, 6 7 चा 42 मायनस 7. तर चेक करा, 49 मायनस 42 इज 7. 7 minus 7 आन्सर इज 0. म्हणजे तुमचा जो RHS आहे तेवढा आन्सर आपला आला. म्हणून ही x ची जी व्हॅल्यू आहे ती हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार कॅपिटल T. ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. समजलंय सगळ्यांना क्वेश्चन नंबर 13? त्याच्यामध्ये काही शंका आहे का? x ची व्हॅल्यू दिली नसती तर मी काय लिहिलं असतं, ओपन सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो मी. क्वेश्चन नंबर 14. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर आता बघा, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0 हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि थोडासा विचार करायला लागणार या क्वेश्चनला काय करायचं. तर असं नको की सरांनीच सगळे क्वेश्चन सोडवले. तर ह्याचा आन्सर खाली आपल्या युट्यूब चॅनल वरती कमेंट मध्ये लिहायचं. मला याचा आन्सर तुम्ही पाठवायचा. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. ह्याला तुम्हाला बघितल्या लक्षात आलं असेल हा स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीची जी लाईन आहे ती मीच सांगतो, इट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज अ स्टेटमेंट. पण ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे क्वेश्चन नंबर 14 ची, ही तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटी युट्यूब वरती आपल्या चॅनलच्या खाली कमेंट मध्ये लिहायची. ट्रूथ व्हॅल्यू याची कॅपिटल T आहे का कॅपिटल F आहे. आणि हे आठवणीने मला बघायचंय की कोणाला हे समजलंय, ह्याचा आन्सर काय येणार. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी हे डिस्कस करून तुम्हाला सांगेन की ह्याचं ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय आहे. मे बी 2 days नंतर, कारण 1-2 दिवसात तुम्ही हे बघाल, ह्याच्यावरती कमेंट द्याल व 2 दिवसानंतर मी ह्याचा आन्सर तुम्हाला डिस्कशन करेल आणि ह्याचा आन्सर T आहे का F आहे आणि ते TF काय येतं हे मी सांगेन. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं मला काय सांगायचं आहे. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. तर मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 15, लास्ट क्वेश्चन. इट रेन्स हेवीली. इट रेन्स हेवीली. आता बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे खूप महत्वाचं आहे की ही, शी, इट. काल नाही का मी एक्झाम्पल घेतलं, ही इज गुड क्रिकेटर, इट इज रेड इन कलर. ही, शी, इट दिसलं की काय म्हणायचं रे, येस, ओपन सेंटेन्स. काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स. मग या फायनल क्वेश्चनचा आन्सर आपलं काय येणार, इट इज अन ओपन सेंटेन्स. इट इज अन ओपन सेंटेन्स. Hence, it is not a statement. Hence, it is not a statement. तर आता तुमच्या लक्षात आलं बघा, इट रेन्स हेवीली आहे, ह्याच्यामध्ये इट होतं,
इट होतं म्हणून मी हे लिहिलं ओपन सेंटेन्स. ह्याला ओपन सेंटेन्स मी का म्हणलं, कारण की ही शी इट असेल तर मी ओपन सेंटेन्स म्हणतो. त्याचं रिझन काय, पर्सन टू पर्सन ट्रूथ काय होतं, चेंज होतं. तर आपल्या या पूर्ण लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपण पूर्ण घेतलाय. क्वेश्चन नंबर 1 चे सगळे 15 क्वेश्चन आपण घेतलेले आहे. ह्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन मी होमवर्कला तुम्हाला देईन, ते तुम्ही सॉल्व्ह करा. पण मात्र क्वेश्चन नंबर 14 चे जे तुम्ही आन्सर आहे ते युट्यूब चॅनलला कमेंट मध्ये मला त्याची ट्रूथ व्हॅल्यू पाठवायची. तर बाकीचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.